बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। अमित शहा यांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा ठरलेला आहे। 3 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात अमित शहा बैठका घेणार आहेत। अमित शहा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरू झालेलं आहे। 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी हा अमित शहांचा दौरा असणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, अमित शहांच्या दौऱ्याबद्दल काय माहिती आहे? बिलकुल, कारण विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत। अशा वेळी भाजप आता ऍक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसतंय। अमित शहा यांचा 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौरा आखण्यात आलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये ते वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत आणि एवढंच नाही तर विभागवार बैठका घेणार आहेत आणि भर जो असणार आहे तो म्हणजे की विदर्भ आणि मराठवाडा, कारण विदर्भामधूनच सर्वाधिक भाजपचे जास्त आमदार निवडून आले होते, तिथे फटका बसण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर मराठवाडा की जिथून मराठा आंदोलन मनोज जरांगे हा मोठा चेहरा आलेला आहे आणि भाजपला तिथे फटका बसला होता। त्यामुळे या दोन भागावर विशेष करून भाजपनं लक्ष दिलेलं आहे आणि या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये अमित शहा स्वतः बैठका घेणार आहेत। त्यामुळे भाजप नेतृत्व आता या महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।